केसांना वाढवण्याबरोबरच केसांना एकदम सिल्की आणि शायनी करणारी, कंडिशनिंग करणारी ही रेमेडी आहे. थोडक्यात केस वाढवणारं DIY कंडिशनरच आहे हे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ही रेमेडी एवढी इफेक्टिव्ह आहे की नाही, कारण की याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. केस वाढणार तर आहेतच, सोबत केस गळतीसुद्धा कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं होऊन सुद्धा आपल्या केसांना नॅचरली कंडिशनिंग म्हणजेच नॅचरली हे कंडिशनरसुद्धा आहे. 2-3 गोष्टींसाठी तुम्ही कोणत्याही तुमच्या प्रॉब्लेमवरती ही रेमेडी करू शकता. थोडक्यात साहित्य आपण बघूयात. सगळ्यांना घरीच अवेलेबल होईल असंच आहे आणि रेमेडीसुद्धा पटकन होणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी मेथ्या घेतलेल्या आहेत 2 चमचे, 2 चमचे जवस घेतलेले आहेत, 2 चमचे कलोंजी घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदूळ घेतला ना तरीसुद्धा चालेल. तर बघा, सगळं साहित्य किचनमध्ये जे असतं की नाही तेच आहे, तरीसुद्धा खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे. मला तर स्पेशली ही खूप जास्त आवडते आणि ज्यावेळेस मला कंडिशनिंग करायची असते ना डीप केसांना, त्यावेळेस ही रेमेडी मी करते. आता काय करायचं आहे बघा, 1 ते 1.5 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. त्याच्यात अगोदर मी तांदळाचं पीठ टाकलं, कारण की बघा तांदूळ असते ना तर डायरेक्ट टाकलेले असते, पण पिठाच्या नंतर गाठी होऊ नयेत म्हणून मी अगोदर थंड पाण्यात टाकलं आणि याच्यानंतर मग कलोंजी, मेथी, जवस तुम्ही टाका, कढीपत्ता, सगळ्याच गोष्टी. आणि हे आपल्याला ना छान लो फ्लेमवरतीच मिक्स करत राहायचं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि जवस आहे. याच्यामुळे थोड्या वेळाने लगेचच क्रीमी बनतं आणि खूप स्मूथ क्रीम बनते. हे बघा, या अगोदर तुम्ही ना कंडिशनर जे बघितलं असेल ना, की खूप केस चमकतात, तर त्याच्यामध्ये फक्त आपण काय जवस आणि मेथ्या किंवा त्याच्यात थोडंसं तांदूळाचं पीठच वापरलेलं आहे. पण याच्यामध्ये स्पेशली आपण कलोंजी पण ॲड केलेली आहे, कढीपत्ता पण ॲड केलेला आहे आणि मेथ्या पण ॲड केलेल्या आहेत. आणि या तीनही गोष्टी किंवा जवससुद्धा स्पेशली याच्यात असे बेनिफिट्स आहेत किंवा अशी प्रॉपर्टीज आहे ना, की आपला केस वाढायला खूप हेल्प होते. आणि बघा, राईस वॉटर म्हणा किंवा राईस शॅम्पू बाजारामध्ये एवढे उपलब्ध आहेत ना, त्याने इन्स्टंट शाईनसुद्धा भेटते आणि केसांना खूप कंडिशनिंग भेटते, प्रोटीन भेटतं, त्याच्यामुळे खूप भारी होतात. तर या रेमेडीमध्ये की नाही सगळे गुण आहेत आणि खूप सोपी आहे बनवायला. 10 मिनिटात तर रेमेडी तयार पण होते. आणि बघा, कढीपत्ता किंवा मेथी दाणे स्पेशली आपण हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी किंवा हेअर फॉल कमी करण्यासाठी वापरले जातात आणि त्याने खूप फायदा होतो. प्रीमेच्युअर ग्रेइंगचा सुद्धा प्रॉब्लेम कमी होतो आणि जवसामधील ओमेगा फॅटी 3 ॲसिडमुळे आपल्या केसांना हेअर ग्रोथला पण वाढ होते आणि त्यासोबतच केस आपले एवढे स्ट्रेट होतात आणि खूप स्मूथ व्हायला मदत होते. तर बघा, जवळजवळ हे छान असं क्रीमी बनलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि या सगळ्यांचं एकत्रित जी पेस्ट बनते, जी क्रीम बनते ना, ती टोटली आपल्या केसांसाठी एक टॉनिक आहे. एक स्पा क्रीमसुद्धा याला तुम्ही म्हणू शकता किंवाच एक कंडिशनर जरी म्हटलं ना, प्री कंडिशनर तरी चालेल, कारण की याच्यामधील वस्तूंनी हे तेवढं परिपूर्ण बनलेलं आहे. तर बघा, क्रीम झाल्यानंतर एक गरम असतानाच हे गाळून घ्यायचं, नंतर गाळलं जात नाही. आणि गाळल्यानंतर बघा ते लगेचच खूप घट्ट होतं, जेल बनतं त्याचं. आणि याच रेमेडीला आणखीन परिपूर्ण करण्यासाठी आपण याच्यात कोकोनट ऑइल टाकतोय. याच्यात तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकू शकता, पण प्रत्येकीकडे नसेल म्हणून मी फक्त कोकोनट ऑइलच टाकलेलं आहे. कोणतंही तुम्ही टाका, बदाम ऑइलसुद्धा टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही क्रीम तुम्हाला ना एवढं बेनिफिट्स देते, तुम्ही करून बघा. आणि केस ज्यांचे कितीही असे वाकडे तिकडे असू देत किंवा रफ असू दे, केसांना 2 तोंडी म्हणजेच फाट्या असू देत, त्यांनासुद्धा कमी करण्याचं हे काम करतं. तर बघा, मी परत छान मिक्स करून घेतलेलं आहे. मी अगोदर केसांना ऑइलिंग केलेलंच होतं, कारण की मला ती सवयच आहे की केस धुण्याअगोदर मी ऑइलिंग हे करतेच आणि परत रेमेडीसुद्धा करते. तर बघा, पूर्ण स्कॅल्पला सुद्धा लावायचं आहे, कारण की हेअर ग्रोथसाठी आपल्याला स्कॅल्पला लावणं खूप गरजेचं आहे आणि डीप कंडिशनिंग व्हावी यासाठी संपूर्ण केसांना लावायचं आहे. आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला केस धुवायचे आहेत. जवळजवळ एक अर्धा पाऊण तास तुम्ही ठेवा, वेळ असेल तर 1 तास पण ठेवू शकता. शक्य होईल तेवढं सगळ्या केसांना लावा. जर तुमचे केस खूप रफ असतील ना, तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवा आणि सगळ्या केसांना लावा. आणि हे धुतल्यानंतर तुम्ही रिझल्ट्स बघा स्वतः आणि हे कंटिन्यू करा. केस वाढायला एवढी मदत होते ना. सध्या मी व्हिडिओ पण बनवते 1 महिन्याचं नियोजन, तर त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच पोहोचेल. तर बघा, एवढं म्हणजे फायद्याची आहे ना ही रेमेडी, असं स्पा केल्याचं फिलिंग येतं, एवढे केस कंडिशनिंग होतात. आणि याच्यात आपण दुसऱ्या वस्तू ॲड केल्यात ना, त्याच्यामुळे हे केस वाढवणारं DIY कंडिशनर आहे असं मी तर म्हणेल.
आणि 1 तासानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत, कारण ही नॅचरल रेमेडी आहे. आणि त्यानंतरचे रिझल्ट्स ना तुम्ही स्वतः अनुभवा. कारण की बघा, कोणताही तुम्ही कंडिशनर लावा किंवा जी बाजारामध्ये तुम्हाला जी एखादं हेअर मास्क भेटतो की नाही, त्याहीपेक्षा रिझल्ट्स ह्याचे बेस्ट आहेत, हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.